मला काय म्हणायचंय, 7 जुलैला तुम्ही लागण केली आणि 19 जुलै 2026 ला मार्गदर्शन घेतलं. म्हणजे थोडक्यात एक 12 दिवस झाले लागण करून आणि 2 दिवसांनी लगेच ड्रिचिंग घेतलेली. तर थोडक्यात लई त्याला एक 15 दिवसातच तुम्ही आमचं हे मार्गदर्शन वापरलेले लागणीपासून. आज बघितलं तर कालच्या 7 ऑगस्ट 2026 ला 1 महिना पूर्ण झालाय. आज किती तारीख आहे? 10. म्हणजे लागण कंदाची होऊन 1 महिना आणि 3 दिवसाचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट इतका आहे. आपण मुद्दाम काही दिवसांचा उल्लेख करतोय की जे शेतकरी कंदाची लागण करतात, केळी निसवणीला वेळ घेती, बुंदा असा पाहिजे असा बनत नाही, खालीवर होती, केळी निसवणीला आल्यावर करताला बळी जाती. तर आपल्याला हा प्लॉट शिकणं ती एंड पर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत की ज्या वेळेस आम्ही येऊ त्यावेळेस असेच फोटो आणि व्हिडिओ काढू. पण तुम्ही आता केळी क्षेत्रातले जे कंद लागण करणार आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश तुमचा 21 दिवसाचा रिझल्ट तुम्ही काय सांगू शकाल? तिथं दिसतच आहे, पण तुम्ही आपुलकीने काय सांगू शकाल? 21 दिवसामध्ये हे कसं आहे, आज जे पहिले आमची लागवड करायला होती आम्ही त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे इथं वापराबायोनिककडे आपण जर निस्वार्थपणे जर वापराबायोनिकचे मार्गदर्शन घेतलं, ठेवायला हरकत नाही, आपले पैसे वाया जातात. वाया जात नाही. साहेब नमस्कार, आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. माझं नाव शुभम पाटील, राहणार किराडे, तालुका रायगड. ओके, आता ही जी तुम्ही कंद लागण केलेली कुठल्या जातीची कंद आहे? ही जैनची आहे आणि 3 नंबरची विजय. 3 नंबरची आहे जैनचे कंद. तर ही लागण किती तारखेची आहे? ही लागण 7 जुलै 7 जुलै 2026 आणि आजची तारीख किती आहे? 20 जुलै 20 जुलै 2026. आता ही लागण जी आहे ही टोटल किती कंद लागण आहे? 3000 कंदांची. 3000 कंद. आता जी पाठीमागं आहे ती तुमची ती गेलेली. तर आता तुम्ही सरासरी तुम्ही किती ॲव्हरेज काढता? सरासरी माझा अवरेज 16-17चं येतो. 16-17 आहे. 16-17ची रास काढताय तुम्ही सरासरी, बरोबर आहे? आपल्याला काय करायचे, आता तुम्ही 16-17 वरती आहे, तुम्हाला सहजासहजी 24-25 कसं पोशाख करता येईल त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जे रेग्युलर प्रत्येक शेतकऱ्याचं शेड्यूल आहे तुमच्या भागात, की कोणतं शेड्यूल, की पहिल्यांदा कंद लागण केली, कीटकनाशक बुरशीनाशक, त्यानंतर ह्युमिक ऍसिड किंवा 19-19, त्यानंतर आपण जे काही रिंग डोस वगैरे करतो, त्यानंतर भेसळ करतो, त्यानंतर वॉटर सोल्युबल आपले चालू असतात, परत आपण निसवणीस टायमाला एखादा भेसळ करतो. म्हणजे तुमचं जे रेग्युलर शेड्यूल आहे त्याच्यात कुठंही तुमचं शेड्यूल वेगळं करायचं नाही. फक्त वापराबायोनिकचं शेड्यूल कसं वापरायचं ते जर तुमच्या शेड्यूल मध्ये कसं ऍड करायचं मी तुम्हाला लिहून देणार आहे. आता तुम्हाला लिहून देणार आहे, तुम्ही वापरणार आहे, पण तुमची वैयक्तिक अपेक्षा काय आहे की बाबा ह्याच्यातनं कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, आणि तुमचे जे पाठीमागचे जे अनुभव आहे त्या अनुभवाला आमच्या वापराबायोनिकच्या मार्गदर्शनाने क्रॉस केलं पाहिजे. मग तुमची आता तुम्ही केळी करत असताना तुम्हाला एक मेजर समस्या कुठल्या जाणवल्या? आमच्या भागामध्ये मी समस्या म्हणजे कसं करपा आवरत नाही आणि अबगदुबग होतो बाग, म्हणजे कुठं लहान कोटा मोठा होतो. तर सर्व निस्वन कशी एक सारखी झाली पाहिजे. बरोबर. आणि तुमच्याकडे आणखी एक मेजर प्रॉब्लेम आता जाणवतोय काय, की झाडावरती स्पीड, म्हणजे ते पल्पचं प्रमाण वाढलंय आणि केळीचा घड पोसायच्या अगोदर तो पिकतोय आणि जर चांगला जरी पोसला आणि ती जर कापून बघितलं तर पल्पचं प्रमाण जाणवतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, निस्वनीला केळी आली की करप्या जास्त होतोय आणि प्लॉट खालीवर होत. प्लॉट निस्वनीला पण वेळ घेतात आणि कटिंगला पण लागणीपासून, उदाहरणार्थ आता म्हणजे कंद लागण केली, तुमच्या अनुभवानुसार कंद लागण केल्यापासून कितव्या महिन्यामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येतो? हार्वेस्टिंगला साधारणतः 8व्या-9व्या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग लागणीपासून, म्हणजे ह्या जून जुलैच्या लागणीला. आणि जर समजा जानेवारी फेब्रुवारीची लागण असते त्याला किती महिने येतो? त्याला साधारण 10 महिने लागतात. 10 महिने लागतात. म्हणजे आपल्याला आता हीच अनुभव तुमचा जो आहे त्या अनुभवाला आपलं वापराबायोनिक आणखी वेगळं काय करून लावतंय का ते आपल्याला पाहिजे, जेणेकरून तुमच्या अनुभवाला क्रॉस झालं पाहिजे, शेती सोपी वाटली पाहिजे, करप्याला प्लॉट बळी नाही गेला पाहिजे, प्लॉट खालीवर नाही झाला पाहिजे, बोंदा तुमच्या अपेक्षेपासून चांगला झाला पाहिजे, तुम्ही जी 16-17-18 जी काही रास काढताय त्याच्यापासून रास चांगली निघाली पाहिजे आणि जास्त समस्याला बळी न जाता, जास्त प्रॉब्लेमला बळी न जाता, जास्त रोगाला बळी न जाता सहज शेती करता आली पाहिजे. त्याचं आपल्याला उदाहरण येणाऱ्या दिवसात दावायचे, की जेणेकरून आज मार्केटमध्ये एकच शब्द वापरला जातो कुणी कोणाला खोडताना, कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर, आणि ह्याच्यामध्येच आपण एकामेकाला काही गोष्टी बोलता बोलता थोडस बाजूला सारतो. आपल्याला हा पुरावा तयार करायचा आहे. आज मार्केटमध्ये कुणी माझं चांगलं म्हणतंय आणि स्वार्थ तो बोलणार आहे प्रत्येक जण माझं चांगलं आहे, पण आपण ह्या पद्धतीने धावतोय की आज आम्ही तुमच्या प्लॉटवर आहे,
आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण आम्ही तुमच्या प्लॉटला 1-2 महिन्यांनी प्रत्येक वेळेस विजिट असणार आहे. त्याची हार्वेस्टिंग ज्या वेळेस होणार आहे त्यावेळेस आम्ही असू नसू पण सरासरी किती आली, टोटल तुमच्या हे 3100 झाडामध्ये किती माल कटिंग झाला, ॲव्हरेज किती बसलं, मार्केटमध्ये जो काय रेट होता तो किती बसला आणि किती होता आणि तुम्हाला किती बसला, आणि तुम्ही जी रास म्हणजे फाण्या धरीत आहे ती तुमच्या अभ्यासाने तुम्ही निस्वन झाल्यानंतर किती फाण्या ठेवत आहे? साधारणतः 9. 8 ते 9. 8 ते 9. बरोबर आहे ना? तर हे वापरल्यानंतर किती ठेवणार आहेत हे बी आपल्याला लावायचं. म्हणजे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घडण्या अगोदर आपली पूर्वावस्था, म्हणजे मला काय म्हणायचं, ज्या वेळेस घड चांगले पडतील, झाडं चांगली येतील त्यावेळेस तर कोणी व्हिडिओ काढताना कोणी बी धावतो. हा पार्ट वेगळा. आज आपण तुमच्या काळ्या आईमध्ये उभा आहे फक्त ह्याच्यासाठी की आज परिस्थिती काय, लागण कधीची काय सगळं विचारतोय. आणि येणाऱ्या दिवसात आपण ज्या वेळेस तिथंच उभं राहून किंवा एकदम साईडला रोड वगैरे लिंबदाव आपण लोक एकदम जर किडीची डोक्याची वर लागण म्हणजे वाढ होईल त्यावेळेस आपण एकदम कोपऱ्याला जाणार. त्यानंतर आपण काय लावणार जे आहे त्या शेतकऱ्यांसाठी आपण बांधावरती येऊन मार्ग देतो. आणि तुम्ही जो आमच्यावर विश्वास ठेवलाय त्याला 1% बी ताडा जाणार नाही ही वापरण्यापूर्वी सांगतो. वापरल्यानंतरचे रिझल्ट जे असतील ते आपण दिलेल्या माहितीबद्दल आभार. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शांताराम जीवराम पाटील, केराडा तालुका रावेर, जिल्हा जळगाव. आपण प्लॉटला 19 जुलै 2026 ला पूर्वावस्थेत सुट्टी आणि फोटो काढले. तुमचे चिरंजीव होते शुभम पाटील सर. आणि आम्ही तुम्हाला 19 जुलै 2026 ला दिल्यानंतर तुम्ही ह्याला ड्रिचिंग असेल स्प्रे असेल किती दिवसांनी चालू केलं? म्हणजे तुम्ही 21 ला दिला, 19 ला दिला. 19 ला दिला आम्ही. तुम्ही 21 तारीख दिली होती, हा. 22 ला केला होता. म्हणजे 22 तारखेला तुमचं ड्रिचिंग सुरू झाली. 22 ला 22 आणि परत 24 किंवा 26 असं. हा 26 ला हा दुसरा 26 लाच झाला आहे. आणि स्प्रे पण झालेले आहेत आपले. ते पण झालेले. आता ही जी आहे ही कंद लागण आहे. हो. आजची तारीख किती आहे? आजची तुमची 10 ऑगस्ट. बरोबर आहे ना? म्हणजे मी तुमच्याकडे आलो 19 जुलैला, आज 10 ऑगस्ट. म्हणजे थोडक्यात मी तुमच्याकडे येऊन किती दिवस झाले? बरोबर 21 दिवस झाले. बरोबर आहे ना? 21 दिवस. कारण बरोबर. दिवसाचा उल्लेख का करतोय मी की ही तुम्ही लागण केली कंदाची. बरोबर. बरोबर आहे ना? फक्त तुमच्या शेड्यूल मध्ये वापराबाहेरून ऍड केले. हो. आणखी ह्याला रिंग डोस वगैरे काही नाही. काहीच नाही. मी जी तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे ड्रिचिंगला वापराबाहेरून मार्गदर्शनच्या ड्रिचिंग हो. ती, आणि त्यानंतर तुम्ही घेतले ते वापराबाहेरून स्प्रे, बस. आणि आळीवरचं काय घेतलंय का? नाही, ते पण नाही. म्हणजे कुठलंच काय नाही. कुठलंच काही नाही, फक्त आपलं जे आहे ते. मग मला काय म्हणायचं, आता हे तुमच्या शेजारी इकडे किडे वाहतात, इकडे कटिंग चालू दिसतंय, त्या साईडला बी किडीचा प्लॉट दिसतोय. आता ह्या प्लॉट मधून जे काही इथं ही रोडच आहे म्हणजे किळी गजानन सर घेतील, ही जी कटिंग चालली, ही जी काही शेजारी येणारे जाणारे ह्या रोडने आहेत ती ह्या बागाकडे बघितल्यावर काय म्हणतात? बोलले ना ट्रीटमेंट कोणाची आहे बा काय आहे बोलले, 2 जण बोलले असं विचारपूस करत होते. त्यांना तुमचं सांगितलं बी आम्ही उलट किंवा यांच्याकडून केलेलं आहे, नंबर बी दिला तुमचा. हा म्हणजे थोडक्यात विचारलं का काहीतरी वेगळं दिसत आहे. हो बरोबर आहे ना? तुम्हाला पण ते जाणवं. आणि हा आम्हाला तर जाणवते जाईल ना, जे आहे ते तुम्हाला आधीच सांगितलं. परिस्थिती जी आहे ते तुम्हाला आधीच सांगून दिलं मी प्लॉटवरच. 21 दिवसात जर हे झाड पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि फोटो मध्ये कुठं पाहिजे असे दिसत नाहीत. झूम केलं तर दिसते पण पाहिजे असं दिसत नाही ना. आता जर बघितलं तर टोटल दिसत आहे आता पूर्ण. म्हणजे किती नाही म्हणलं तरी माझ्या अंदाजाने 1-1.5 फुटापर्यंत वाढ झालेली. 1 ते 1.5 फुटापर्यंत 21 दिवसामध्ये. म्हणजे तुम्हाला जे थोडक्यात वापराबाहेरून वरती तुम्ही विश्वास ठेवले, जे तुम्हाला आतून वाटत होतं की हे व्हिडिओ मध्ये दावतात त्याबद्दल मार्केटला जी काय बोबाट आहे, हे आपण आज पैसे लावल्यात, काय खरं काय खोटं. कारण ज्यावेळेस घरात आपण एकत्र जेवायला बसतो संध्याकाळी त्यावेळेस चर्चा होती, आणि मग ह्यांना जर पैसे दिल्यात हे तसं असन का ही मनामध्ये शंका त्यावेळेस असेल, म्हणजे ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस. आज काय मन काय म्हणतंय? तुमचं जे आहे म्हणणं आहे ते मी खरं सांगतो तुम्हाला. जेव्हा ते मटेरियल घेतलं ना तेव्हा वाटायचं की सगळं एवढं 35,000चं मटेरियल आपण घेत आहे, हे काय याच्यामध्ये फक्त सोडायचं आहे, बाकी दुसरं बाहेरून काहीच नाही दिसतो. हे आपल्याला एवढं पण काय. पण बरं एक कसं की माझ्या साडूने तुमच्यावर सांगितलं होतं की बा हे आहे यांची ट्रीटमेंट अशी आहे, पण त्याच्या विश्वासावरती मी तुम्हाला बोलवलं होतं खरं जर म्हटलं तर की चला बरं अनिल म्हणजे आपण ट्रीटमेंट करून पाहू एका वर्षी. ते बोलले होते म्हणजे तुम्ही आमकाच त्यांना घ्या आणि त्यांची ट्रीटमेंट घ्या म्हणजे तुम्ही एकदा. बरोबर आहे. म्हणजे गंभीर भोची आमच्या मेहरबानी की तुम्हाला सजेशन तुमचं दिलं आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो. मला काय म्हणायचंय,
आता बघा तुम्ही त्यांचं ऐकून हे वापरले हो आनंद आहे. ह्याची लागण तारीख किती या लागेल 7 7 जुलै 2026 बरोबर आहे 7 जुलैचं म्हणजे खोलून दे बेटा जरा खोलून दे. म्हणजे 7 जुलै 2026 ची लागण आहे. हो. आता तुमच्या साईडला खूप शेतकऱ्यांना असं वाटतं की वापराबाहेरून एक म्हणजे आम्हाला कॉल येतात तर साहेब आम्ही तुमचं 1-1.5 फूट उगून आलं ना नंतर ड्रिचिंग घेऊ आणि नंतर तुमचं काय असेल ते शेड्यूल वापरू. पण मला काय म्हणायचंय 7 जुलैला तुम्ही लागण केली आणि 19 जुलै 2026 ला मार्गदर्शन घेतलं म्हणजे थोडक्यात एक 12 दिवस झाले लागण करून आणि 2 दिवसांनी लगेच ड्रिचिंग घेतलेली. तर थोडक्यात लई त्याला 15 दिवसातच तुम्ही आमचं हे मार्गदर्शन वापरलेले लागणीपासून. आज बघितलं तर कालच्या 7 ऑगस्ट 2026 ला 1 महिना पूर्ण झालाय. आज किती तारीख आहे 10 म्हणजे लागण कंदाची होऊन 1 महिना आणि 3 दिवसाचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट इतका आहे. आपण मुद्दाम काही दिवसांचा उल्लेख करतोय की जे शेतकरी कंदाची लागण करतात केळी निसवणीला वेळ घेती बुंदा असा पाहिजे असा बनत नाही खालीवर होती केळी निसवणीला आल्यावर करताला बळी जाती. तर आपल्याला हा प्लॉट शिकणं ती एंड पर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत की ज्या वेळेस आम्ही येऊ त्यावेळेस असेच फोटो आणि व्हिडिओ काढू. पण तुम्ही आता केळी क्षेत्रातले जे कंद लागण करणार आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश तुमचा 21 दिवसाचा रिझल्ट तुम्ही काय सांगू शकाल तिथं दिसतच आहे पण तुम्ही आपुलकीने काय सांगू शकाल. 21 दिवसामध्ये हे कसं आहे आज जे पहिले आमची लागवड करायला होती आम्ही त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. म्हणजे इथं वापराबाहेरून आपण जर निस्वार्थपणे जर वापराबाहेरून मार्गदर्शन विश्वास घेतलं ठेवायला हरकत नाही आपले पैसे वाया जातात वाया जात नाही जात. 1% विश्वास ठेवायला हरकत नाहीये. कारण ही बोलतय हो. नाही तर ही आपण नसतं नाही बोललं बोलत. तर बरोबर. आपण तुम्ही दोघं मी भीत येत नव्हतं नाही कारण माझ्याकडे बी तिथं मग फरक ठीक, नाही. काय लबाड आहे असतं. की मी सांगू शकत नाही म्हणून या गोष्टी आहे असं नाही. आपला तो नाही हा. आता तो प्लॉट जो आम्ही लावला होता त्या पाठीमाग प्लॉटला तर आम्ही इतके हे झालं वैतागले वैतागले त्या प्लॉटला. कारण ती खालीवर इतकी होती की भयानक बिलकुल आणि त्याच्यामध्ये हे पण गेली होती मक्यावर होता तो मक्यावर. काय आता म्हणतात, इथे कपाशी ऊन पण घेतली, भरपूर गेली कपाशीवर होती. हरभरा घेतला हम्म. आणि मग केली आहे लागवड ही. आणि 1 महिन्यामध्ये हम्म. 1 महिन्यात माझ्या ताब्यात आलं ते शेत. ताब्यात आलं ट्युबवेल केलं त्याच्यानंतर होल मारलं मी सर्व कम्प्लीट केलं आणि 1 महिन्यामध्ये शेत तपलं नाही काही नाही आणि त्याच्यातच लागवड केली. हे जे आहे ना आजच्या कंडिशन मध्ये सारखा दिसतोय पूर्ण सारखा आणि सगळा प्लॉट एकदम फ्रेश वाटतो हा. बरोबर आहे का नाही. हो तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. हो हो बिलकुल ओके. समाधान आहे. केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून कॅमेरा धरलेल्या आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं दोघा बंधूंचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.